अमरावतीत शिक्षक दिनीच आश्रमशाळेतील शिक्षकांनी काळ्या फिती लावून आंदोलन केले। काळ्या फिती लावून सरकारचा निषेध करण्यात आलाय। मागण्या मान्य न झाल्यास नाशिक येथील आदिवासी कार्यालयावर शिक्षक धडकणार आहेत। धरणगाव इथे विविध संघटनांच्या वतीने मालवण घटनेचा निषेध व्यक्त करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। यावेळी मालवण घटनेतील दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निवेदन पोलीस प्रशासनाला देण्यात आले। या निषेध मोर्चामध्ये विविध पक्ष आणि संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली। मदतीसाठी आलेल्या शेतकऱ्यांवर ओरडल्याचा आरोप संजय राऊतांनी धनंजय मुंडेंवर केलाय। अतिवृष्टीच्या पाहणीसाठी गेल्यावर मुंडे गाडीतून उतरले नाही असा हल्लाबोल देखील राऊतांनी केलाय। शिल्पकार जयदीप आपटेला मालवण पोलिसांनी अटक केली आहे। राजकोट पुतळा दुर्घटनेप्रकरणी जयदीप आपटेला अटक करण्यात आली आहे। कडेकोट पोलीस बंदोबस्तात जयदीपला मालवण पोलीस स्थानकात आणण्यात आले। एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर सर्वसहमतीने तोडगा काढला असं ट्विट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलंय। संप मागे घेतल्यानं एसटी कामगारांमध्ये आनंदाचं वातावरण आहे असंही शिंदे म्हणाले। ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंना सांगली पोलिसांनी नोटीस बजावली आहे। राहुल गांधींच्या दौऱ्यात सहभागी होण्यास पोलिसांनी मज्जाव केला असून लक्ष्मण हाके राहुल गांधींना काळे झेंडे दाखवणार आहेत। महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्यांची पदं 2022 पासून रिक्त असल्यानं प्रकरण प्रलंबित असल्याची उच्च न्यायालयानं गंभीर दखल घेतली। ही पदं अद्याप रिक्त का अशी विचारणा करून राज्य सरकारला याबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश न्यायालयानं दिलेत। नांदेड विमानतळावर राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांचं स्वागत करण्यात आलं। काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून दोन्ही नेत्यांचं साध्या पद्धतीनं स्वागत करण्यात आलं। या दौऱ्यावेळी राहुल गांधी यांनी वसंतराव चव्हाण यांच्या कुटुंबियांची भेट घेतली। अनिल सावंत यांना पंढरपूर मंगळवेढा विधानसभेची उमेदवारी देण्यास आता सर्व प्रमुख नेत्यांची चर्चा करून निर्णय घेणार असं जयंत पाटील म्हणाले। टेंभुर्णी येथील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या जाहीर मेळाव्यात अनिल सावंतांना उमेदवारी देण्याचे संकेत देण्यात आले। मुंबई आणि कोल्हापूर प्रमाणे आता विदर्भातही फिल्म सिटी उभारण्यात येणार आहे। नागपूरमध्ये 100 एकरात भव्य चित्रनगरी निर्माण करण्याच्या सूचना सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या। मराठी चित्रपटांच्या अधिक दर्जेदार निर्मितीसाठी हा निर्णय घेण्यात आला। नागपुरात फिल्म सिटी उभारण्याचा योग्य निर्णय घेतला असं ट्विट करत अनिल देशमुखांनी सुधीर मुनगंटीवार यांचं कौतुक केलंय। फिल्म सिटीत नागपुरातील एका विलनला हक्काचं व्यासपीठ मिळेल असं नाव न घेता देशमुखांनी फडणवीसांना टोला लगावलाय। भाजप नेत्या पंकजा मुंडे 4 दिवसीय पुणे दौऱ्यावर आहेत। पुणे जिल्ह्यातील विधानसभांचा आढावा घेतल्यानंतर रिपोर्ट प्रदेश कार्यालयाकडे सादर करणार आहेत। बीडच्या परळी शहर पोलीस ठाण्यात नितेश राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। परळी पोलीस ठाण्याबाहेर मुस्लिम समाज बांधवांच्या वतीनं घोषणाबाजी करण्यात आली। नितेश राणे यांनी मुस्लिम समाजाबाबत केलेल्या वक्तव्यानंतर राज्यात तीव्र पडसाद उमटलाय। यवतमाळमधील अतिवृष्टीमुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय। खासदार संजय देशमुख यांनी गावातील पीक नुकसानीची पाहणी केली आहे। शेतकऱ्यांनी आपल्या तक्रारी खासदारांपुढे मांडल्या। यावेळी देशमुखांनी शेतकऱ्यांना मदतीचं आश्वासन दिलंय। छत्रपती संभाजीनगर महापालिकेनं थकबाकी असलेल्या मालमत्ताधारकांना जप्तीची नोटीस देण्यास सुरुवात केली आहे। मागील 5 महिन्यात प्रशासनानं मालमत्ता कोट्यातून 73 कोटी तर पाणपट्टीच्या माध्यमातून 12 कोटी रुपये वसूल केले। नवी मुंबईतील 888 कंपन्यांची रोजगार विभागाकडे नोंदणी झाली आहे। या कंपन्यांमध्ये 80% स्थानिकांनाच रोजगार मिळणार आहे। मनसेच्या लढ्यामुळे स्थानिकांना रोजगार मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय। अरविंद केजरीवालांच्या जामिनावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी आहे। मद्य धोरण घोटाळा प्रकरणाच्या जामिनावर ही सुनावणी आहे। अरविंद केजरीवालांना आज जामीन मिळणार का याकडे देशाचं लक्ष लागलंय। भिवंडी तालुक्यातील कोण गावात घरफोडी करणाऱ्या चोरट्याला अटक करण्यात आली आहे। 18 तोळे सोनं जप्त करत 2 लाख रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे। मावळमधील कुंडमळ्यात एक तरुण आणि एक तरुणी वाहून गेल्याची माहिती प्रत्यक्षदर्शी पोलिसांनी दिली। घटनास्थळी दाखल होत पिंपरी चिंचवड पोलीस आणि बचाव पथकानं शोधकार्य सुरू केलंय।
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.